कोकाटेंवरचे गुन्हे काय आहेत आपण पुन्हा पाहूया। कोकाटेंवर गुन्हे आहेत 4 सदनिका त्यांनी लाटलेला आहे। तर पीएम निधीमधनं, पीएम योजनेमधनं, सीएम योजनेमधनं खरं तर अल्प उत्पन्न गटासाठी ज्या सदनिका होत्या त्या त्यांनी लाटल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। कोकाटे आणि कोकाटेंसोबत त्यांचे भाऊ हे दोघेही ह्याच्यामध्ये आरोपी आहेत। त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला, तो सिद्ध केला गेला, त्यांना शिक्षा ठोठावली गेली। 2 वर्षांचा कारावास आणि 10,000 रुपये दंड ठोठावला गेला आणि त्यानंतर पुढे सत्र न्यायालयाने सुद्धा तपासणी करून त्याच्यावर सुनावणी केलेली आहे आणि आपला गुन्हा सिद्ध करून निर्णय कायम ठेवलेला आहे। तेव्हा कारावास आणि दंड या दोनही शिक्षा त्यांना भोगाव्या लागणार आहेत। मात्र त्यानंतर कोकाटे या ठिकाणी अनुपस्थित आहेत। कोकाटेंनी उपस्थिती लावली नाही, कोर्टात सुद्धा लावली नाही आणि त्याचबरोबर आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये सुद्धा कोकाटे अनुपस्थित होते। तेव्हा आता अजित पवार या ठिकाणी काय निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे। राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या अजित पवारांच्या मंत्र्यांबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं। अजित पवारांचे मंत्री आणि त्यांचं चरित्र याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत महाराष्ट्राच्या जनतेकडनं, मुख्यमंत्र्यांकडनं, सामाजिक कार्यकर्त्यांकडनं नेहमी हे प्रश्न विचारले जात आहेत। तेव्हा आपल्या मंत्रिमंडळामध्ये कोण आहे, त्यांचं चारित्र्य कसं आहे, त्यांचं वागणं कसं आहे हे नक्कीच पाहण्याची गरज आहे। याबद्दल नागरिकांनीही प्रश्न उपस्थित करणं गरजेचं आहे। नागरिकांच्या हक्काची, गरिबांच्या हक्काच्या योजना त्याचा फायदा हे मंत्रीच घेत आहेत। हे मंत्री त्यांचा फायदा घेत आहेत आणि अशा प्रकारे लाटतायत, गुन्हे करतायत आणि त्यानंतर सुद्धा मंत्रीपद भोगतायत, त्यानंतर सुद्धा सत्तेचा उपभोग घेत आहेत। तेव्हा आता या प्रकारावर अजित पवार काय भूमिका घेत आहेत हे नक्कीच महत्त्वाचं ठरतंय, नक्कीच पाहण्यासारखं आहे। आज एक कॅबिनेट बैठक झाली, त्या कॅबिनेट बैठकीत सुद्धा कोकाटे अनुपस्थित आहेत। कॅबिनेट बैठकीलाही ते उपस्थित राहिलेले नाहीत। तेव्हा आता अजित पवार त्यांच्याशी काय बोलणं करतायत, त्यांचा राजीनाम्याची केव्हा मागणी होते हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय। समाजाच्या अनेक स्तरांवरनं कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी होते। सामाजिक कार्यकर्त्यांपासून ते थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळेच जण कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करतायत। कॅबिनेटमध्ये हा मुद्दा नक्कीच गाजू शकतो। बैठक सुरू झालेली आहे, कोकाटे अनुपस्थित आहेत, मात्र कोकाटे यावेळी मुंबईमध्येच आहेत अशा प्रकारची माहिती सुद्धा सूत्रांकडून प्राप्त होते। अंजली दमानिया यांनी सुद्धा ही मागणी केली होती, कोकाटेंचा राजीनामाच पाहिजे, कोकाटेंसारखा माणूस अशा ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही। दरम्यान यावर प्रतिक्रिया येत आहेत, काहीही होणार नाही, केंद्र सरकार पाठीशी आहे, राज्य सरकार पाठीशी आहे, तेव्हा शिरसाट असू देत किंवा कोकाटे असू देत, कारवाई होणार नाही असं अत्यंत कठीण वक्तव्य। कोणत्याही मंत्र्यांवर कारवाई झालेली नाही, आम्ही वर्षभर पाहिलेलं नाही, सरकार हे संवेदनशील आहे असं वाटतच नाहीये, कुणावर कारवाई होईल अशी अपेक्षा जनतेने सोडून दिलेलं आहे। हे खरं तर वक्तव्य केलेलं आहे सतेज पाटलांनी, हे वक्तव्य केल्याचं कळतंय। त्या सतेज पाटलांची भूमिका आपण ऐकली, पाटील नेमकं काय म्हणाले ते ऐकूया। काही होणार नाही, केंद्र सरकार पाठीमागं आहे, राज्य सरकार पाठीमागं आहे, त्यामुळं शिरसाट असू देत किंवा कोकाटे असू देत किंवा पैशाच्या बॅगा त्या ठिकाणी मोजल्या जातात, जमिनी कुणाकुणाच्या काढून घेतल्या जात आहेत, एवढे घोटाळे होत आहेत, कुठल्या मंत्र्यावर कारवाई झालेली गेल्या वर्षभरामध्ये आम्ही बघितलेलं नाही। त्यामुळं मला नाही वाटत सरकार हे संवेदनशील आहे, अशा कुठल्या कारवाई होतील अशी अपेक्षाच आता जनतेने सोडून दिलेली आहे। आपण पाहतोय की राज्य सरकार असंवेदनशील आहे अशा प्रकारचा खणखणीत आरोप सतेज पाटलांनी सरकारवर केलाय। केवळ राज्य सरकारच नाही तर केंद्र सरकार सुद्धा असंवेदनशील आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकार गुन्हेगारांच्या पाठीशी ठाम उभं आहे अशा प्रकारचा आरोप सतेज पाटलांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तेव्हा आता या ठिकाणी कोकाटेंबद्दल काय भूमिका घेतली जाते हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं आहे, आपलं लक्ष असणार आहे।